जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी. मी कासिम शेख. आज तुमच्यासाठी टायटल बघितलं तुम्ही, तोच घर आणलेलं आहे. अहो कितीला? नुसतं 18 लाखाला आहे. पण हे घर कुठं आहे पुण्यामध्ये, लोकेशन कुठलं असणार आहे पुण्यामधला, बँक लोन होणार का नाही, ह्या सगळ्या माहितीसाठी बघा, ज्यांना पण पाहिजे हे 18 लाखाचे बैठी रो हाऊस सारखे मोठे घर, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे. आणि त्या लोकांनी, मला असं वाटतं की ज्यांना हे 18 लाखामध्ये घर खरेदी करायचं असेल तर त्या लोकांनी हा व्हिडिओ सोडायला नाही पाहिजे. तर चला सुरुवात करू. पण तुमचा बजेट काय आहे पुण्यामध्ये घर खरेदी करायचं, तेवढं मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकतात. बरेचशा लोकांचा 10 लाखाचा, 12 लाखाचा, कोणाचा 15 लाखाचा, कोणाचा 20 लाखाचा असा बजेट असतो घराचा. पण मंडळी, मी सांगतो, मी तुम्हाला, असू द्या हा बजेट असू द्या, पण हे नक्की, आणि त्यांच्या बरोबर माझं बोलणं चालू असतं नेहमी, पण ते लोक बोलतात आईस पैस पाहिजे, मोठं पाहिजे, 1000 स्क्वेअर फीटचं सिटीमध्ये पाहिजे, 10 लाखामध्ये, 14-15 लाखामध्ये. तर मंडळी, मी काय बोलू अशा लोकांना, काय सांगू? मी सांगण्यासाठी भरपूर आहे, पण कसं माहिती का, गंमत जम्मत अशी झालेली आहे की जो तो उठतो, यूट्यूब चॅनल उघडतो आणि प्रॉपर्ट्याचे व्हिडिओ बनवत बसतो आणि काही टायटल लावायचे, काही बोलायचं. मंडळी, मी कासिम शेख वारंवार बोलतो मी तुम्हाला की मी 10 लाखाचं पण टाकलं ना घर, तो घर असतो अक्षरशः, आणि त्या घराबद्दल पण माहिती देत असतो. मी 15 लाखाचा पण घराचा फोटो टाकला ना किंवा एरिया दाखवलं ना, तिथं तो घर असतो. मी खोटा बोलत नाही, मी एक एक माहिती तुमच्यासाठी देत असतो. आत्ता पण बघा, हे 18 लाखाचं जे घर आणलेलं आहे त्याच्या आजूबाजूला मार्केट आहे, 3 गार्डन आहे, 3 का 4 गार्डन आहे, 3 बस स्टॉप आहे वेगवेगळे, पुणे सिटी मधला आहे, कॉर्पोरेशनचं पाणी आहे, घर एकदम चांगलं बांधलेलं आहे. पण बघायला गेलं, स्वातंत्र्य घर नाहीये, स्वातंत्र्य घर नाहीये. आता स्वातंत्र्य घर म्हणजे काय असतो? बरेचसे अशा लोकांना आहे ना, इंडिपेंडेंट स्वातंत्र्य घर पाहिजे. इंडिपेंडेंट आहे तो घर, पण स्वातंत्र्य नाहीये का? तो पुणे सिटीमध्ये आहे, आजूबाजूला 1-2 घर चिटकून आहे, तर तो स्वातंत्र्य घर झालं का? सांगा मला. स्वातंत्र्य घर कशाला बोलतात ते मी तुम्हाला आता सांगतो. मी तुम्हाला एक एक माहिती देणार. वेळ असलं तुम्हाला तर हा व्हिडिओ सोडू नका. फायदा तुमचा आहे ह्याच्यामध्ये. माझं काम तुमच्यासाठी माहिती देण्याचा काम आहे. म्हणजे एक रुपया जो आहे आपला, एक रुपया किमती आपला रुपया आहे, बरोबर ना? आणि एवढे 20-20 लाख, 18 लाख टाकायचे, तर सत्य माहिती देणारा मनुष्य पाहिजे का नाही? मी प्लस पॉइंट पण सांगतो, मायनस पॉइंट पण तुम्हाला सदैव सांगत असतो नेहमी. एक गोष्ट तुम्हाला घराबद्दल सांगत असतो. पण लोक काय ऐकत नाही. जे ऐकणार त्यांचा फायदा होणार. स्वातंत्र्य घर कशाला बोलतात माहिती का? 1 गुंठा, कमीत कमी 1000 स्क्वेअर फीटचा आपला प्लॉट असला आणि त्याच्यामध्ये आपण 500 स्क्वेअर फीट, 800 स्क्वेअर फीटचा बांधकाम केलं आणि आजूबाजूला स्वतःची भिंत उचलली, स्वतःची हे म्हणजे काय म्हणतात ना, बाउंड्री वॉल उचलली, तर तेव्हा त्याला आपण काय बोलू शकतात? स्वातंत्र्य घर, इंडिपेंडेंट रो हाऊस. आणि ह्या घर जो आहे ह्या बजेटमध्ये असणार का? मला हे सांगा. अशा बजेटमध्ये भेटणार का? 18-20 लाखाला भेटणार का? हो, भेटणार. तुम्हाला 1 गुंठा भेटू शकतो. 18 लाखामध्ये, 20 लाखामध्ये तुमचा एकदम व्यवस्थित रो हाऊस सारखा बैठी घर पण आणि 2 मजली घर पण तयार होऊ शकतो. सगळं काही एक कसं असतं माहिती का? आपण विचार केलं तर होणार आहे, पण आपल्याला जे पाहिजे ना, तर झोपडपट्टी एरियामध्येच पाहिजे. आता हे जे 18 लाखाचं घर आहे ते पुण्यामध्येच आहे, पण एरिया थोडासा वेगळा एरिया आहे, आजूबाजूला चिटकून घर आहे. स्वातंत्र्य घर मी तुम्हाला सांगितलं ना, की ज्याला आपल्या घराच्या आजूबाजूला भिंती असतात, बरोबर ना,
आणि त्याच्यामध्ये एक घर उभा राहतो, त्याला स्वातंत्र्य इंडिपेंडेंट रो हाऊस सारखं त्याला बोलू शकतात आपण. असे सिटीमध्ये खूप कमी घरं भेटतात, पण त्याचे रेट पण तसे असतात. आणि हे जे मी तुम्हाला प्लॉट खरेदी करा हे 5 लाख किंवा 4.5 लाखाचे हे वारंवार बोलतो, तर इथंच तुमचा स्वातंत्र्य इंडिपेंडेंट रो हाऊस सारखा एक मोठा घर तयार होऊ शकतो का नाही? 100% होणार आहे. 1500च्या स्क्वेअर फीटच्या रेटनी तुम्ही बांधकाम काढलं तर तुमचं घर आरामशीर त्या बजेटमध्ये होणार आहे. 500 स्क्वेअर फीट करा स्टार्टिंगला, किंवा 600 करा, किंवा 400 स्क्वेअर फीटचं करा. आज आपण पुण्यामध्ये ज्या घरामध्ये राहतो तर त्याचा स्क्वेअर फीटचा एरिया किती असणार आहे? 300, 350 किंवा 250 स्क्वेअर फीटचा असणार आहे. एकदम डायरेक्टली 500 तर नसणार ना. सिटीमधला घर असणार, जुन्या काळात असणार तो घर, पण एखादा 2 BHK फ्लॅट जे आहे 500, 550 पण स्क्वेअर फीटचा असू शकतो, तो फ्लॅट आहे. पण मी स्वातंत्र्य इंडिपेंडेंट घराबद्दल सांगतो मी तुम्हाला. ओके मंडळी, हे घर जे आहे ना 18 लाखाचे, असे कितीतरी प्रॉपर्ट्या येऊन पडलेल्या आपल्याकडं. तुम्हाला असे 18 लाखामध्ये किंवा 15 लाखामध्ये घर पाहिजे असेल तर मला तुम्ही सांगू शकता. पुणे एअरपोर्ट रोड, येरोडा, नागपूर चाळ एक जे घर आहे हे पुणे एअरपोर्ट रोड, नागपूर चाळमध्ये आहे. बरेचशा प्रॉपर्ट्या आहे, डझनभर घरं आहे इथं वेगवेगळ्या रेटचे. मी वारंवार व्हिडिओ बनवत असतो, वारंवार सांगत असतो. ज्यांना पण या एरियामध्ये खरेदी करायची असेल, एखादा इंडिपेंडेंट बैठी घर पाहिजे, रो हाऊस सारखा घर पाहिजे, तर त्या लोकांनी मला माझ्या या नंबरवरती संपर्क करू शकतात. 9028750499 हा माझा व्हॉट्सअपचा पण नंबर आहे, कॉलिंगचा पण नंबर आहे. पण मी तुम्हाला एक माझ्याकडून एक सांगणार, मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करणार की ताई दादा, जास्त पैसे खर्च करायची जरूरत नाही प्लॉटिंगला. आपल्याकडं प्लॉट आहे विकायला आलेले, केडगाव चौफुला म्हणून एरिया लोकेशन आहे, किंवा पुणे नगर रोड पण आहे. तर या दोन्ही मार्गावरून किंवा दोन्ही लोकेशनवरून कुठला पण लोकेशन तुम्हाला आवडला तर त्या लोकेशनचा तुम्ही प्लॉट बुक करू शकतात. 4.5 लाख आहे, 5.5 लाख आहे, 3,20,000 आहे. काय करायचं? 50% डाऊन पेमेंट करायचं, जास्त नाही. 50% डाऊन पेमेंट करा, बाकीचा EMI हप्ता तुम्ही आरामशीर पेड करा. काही कोणाचा काही त्रास नाही. पण तुम्ही 50% डाऊन पेमेंट केलं तर खरेदी खर्च 7-12 हे सगळं होणार आहे 100%. हे एक रिक्वेस्ट आहे, विनंती आहे. पण तुम्हाला 18 लाखामध्ये किंवा 15 लाखामध्ये, 10 लाखामध्ये पुणे सिटीमध्ये ह्या भागामध्ये तुम्हाला घर खरेदी करायचं असेल, किंवा 1 करोडमध्ये पण खरेदी करायची असेल, तर तुम्ही मला संपर्क करा. नंबर सांगितले, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण नंबर आहे. भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनलवरती. जय महाराष्ट्र, जय जय पुणे.